तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असं डिस्कस करणार आहोत की जर तुम्ही कमी पगार घेत असाल किंवा तुमचा पगार कमी असेल तर तुम्ही महिन्याची बजेटिंग कशी करू शकता आणि या बजेटिंग करून तुमचा महिन्याचा घर खर्च कसा चालू शकतो आणि तुम्हाला आर्थिक जे काही चणचण असते महिना अखेरीला तर ती जाणवणार नाही हे नक्कीच आहे। तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला या गोष्टी समजतील, तुम्हाला या गोष्टी रिलेटही करतील की कशा प्रकारे आपण पैसे घालवतो आणि कशा प्रकारे आपण पैसे वाचवू शकतो। तर मित्रांनो, तुमचा जर पगार 12,000 असेल, 15,000 असेल, 20,000 असेल तर तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता की त्याच्यामधून 20% पगार हा आपण साईडला करून काही महिना अखेरीला वापरासाठी आपण ठेवू शकतो। आणि जर तुमचं बजेटही नसेल तर तुमचं छोटे छोटे जे खर्च असतील, जे वाह्यात आहेत की तुम्हाला त्या गोष्टींची गरजच नाही, जसं आपण रिक्षाने जात असतो स्टेशनपर्यंत किंवा रिक्षाने येतही असतो, तर ती गरज नाही आहे। तुम्हाला छोटा डिस्टन्स आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टीसाठी रिक्षा वापरत असाल आणि त्या रिक्षासाठी आपले जर पैसे जात असतील तर ती गोष्ट करणं टाळा। आणि मित्रांनो, तुम्ही जर नशा वगैरे करत असाल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी करत असाल, तंबाखू वगैरे खात असाल किंवा दारू पित असाल, दररोज पित असाल किंवा आठवड्याला पित असाल तर तुम्हाला ती गोष्ट स्वास्थ्याला तर हानिकारक आहेच आहे, पण तुमच्या बजेटसाठी खूप हानिकारक आहे। त्यामुळं ती गोष्ट जर तुम्ही करत असाल तर तोच पैसा तुम्ही तुमच्या परिवारासाठी वापरू शकता। तुमच्या परिवारासाठी छोट्या मोठ्या गरजेच्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता या गोष्टी सोडून। तिसरं आणि मुख्य म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर घरात इलेक्ट्रिसिटी वापरत असाल, तो प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, प्रत्येकाला विजेचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे। आणि जर तुम्ही त्या गोष्टी वापरत असाल तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही घरात नसाल तर त्यावेळेस विजेचा वापर हा बंद केलेला पाहिजे। तुमचं मेन स्विच असतो तुम्ही बंद करा। तुमच्या घरात कोणीही नसेल किंवा जर एखादा माणूस असेल तर त्या माणसासाठी एक स्विच किंवा एक बल्ब किंवा एक फॅन खूप आहे, तर तो फॅन चालू ठेवून तुम्ही जर बाकीच्या गोष्टी बंद करत असाल तर त्या विजेच्या वापरामध्येही तुमची कपात होते आणि तुमचं तुमचं महिन्याला जे बिल येतं त्या बिलामध्येही तुम्ही कपात करू शकता, तुम्ही बचत करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही महिन्याची बचत करू शकता। जर तुमचा पगार कमी आहे, तुमचा जर पगार जास्त आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला या गोष्टी प्रोव्हाइड करणं खूप स्वस्त जाणार आहे आणि तुम्ही सहजासहजी करू शकणार आहे। पण तुमचा पगारच जर कमी असेल तर तुमच्या या बजेटिंगवरती तुमचा खूप अशी मोठी अडचण येते तुम्हाला महिना अखेरीचं बजेट सोडवण्यासाठी। तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या असतील आणि जर या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या असतील तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच माहितीसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।